या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी अक्षराला असं म्हणत असते की मास्तरीनबाई तुमच्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे की काय, उगाच घरचा राग इथे शाळेत कशाला काढताय, हो किती मारलं तुम्ही त्या मुलाला, जर त्याचं काही बरं वाईट झालं असतं तर कोणी जबाबदारी घेतली असती. आणि भुवनेश्वरीचं असं बोलणं ऐकून अक्षरा खूप चिडते आणि ती भुवनेश्वरीला सांगते की मॅडम मी खोटं बोलत नाही आहे, मी त्या मुलाला हातही लावलेला नाही आहे. मात्र भुवनेश्वरी तिचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. उलट ती अक्षराला सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार ठरवत असते आणि म्हणत असते की तुमच्या डोक्यावर ना खरंच परिणाम झालाय असंच वाटतंय आम्हाला. मला माहिती आहे की तुम्हाला आमचा खूप राग येतोय, पण म्हणून काय तुम्ही लोकाच्या पोरांना असं मारत सुटणार का. त्यावर अक्षरा पुन्हा पुन्हा तिला सांगते की मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला माहिती आहे मी कधीही खोटं बोलत नाही, मी त्या मुलाला मारहाण केलेली नाही आहे. त्याचा आणि त्याच्या पालकांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. पण भुवनेश्वरी काही ऐकायला तयारच नसते आणि त्यामुळे अक्षरा चिडून म्हणते की मला वेडं ठरवण्याचा तुमचा एक प्रयत्न अपयशी ठरला, म्हणून तुम्ही हे सगळं नाटक करताय ना. आणि ते ऐकून भुवनेश्वरी चिडते. दुसरीकडे अधिपती अक्षराच्या बाबांसोबत बोलत असतो. तो त्यांना सांगत असतो की मास्तरीनबाईंनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्ही केली. त्यांनी सांगितलं की तुम्ही शिका म्हणून आम्ही शिकायला सुरुवात केली, आईसाहेबांचा विरोध असतानासुद्धा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या फॅक्टरीमध्ये महिला कामगार ठेवा, आम्ही ते सुद्धा केलं. ही फक्त उदाहरणं आहेत, मात्र त्या जे म्हणतील ते आम्ही सगळं ऐकलं. मात्र त्यांनी आमचं कधीच काही ऐकलं नाही आणि म्हणूनच त्या बॅग भरून इकडे अशा निघून आल्या. आम्ही खरं सांगतोय बाबा, आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो, त्यांची अगदी फुलासारखी काळजी घेतो. मात्र अक्षराचे बाबा म्हणत असतात, अधिपती तुम्ही तर ना काही बोलूच नका, माझ्या मुलीला त्या घरामध्ये किती त्रास होतोय हे तुम्हाला माहीत नाही. आणि ते ऐकून अधिपतीला धक्काच बसतो. तो म्हणत असतो की हे काय बोलताय तुम्ही, आम्ही मास्तरीनबाईंची खूप काळजी घेतो. तर अक्षराचे बाबा म्हणतात की तुम्ही काळजी घेत असाल, मात्र तुमच्या पाठीमागे तुमच्या घरातील लोक तिच्याशी कसं वागतात हे माहिती आहे का तुम्हाला. आणि त्यावर अधिपती तिच्या बाबांना समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र अक्षराचे बाबा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतात. ते अधिपतीलाच सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार ठरवत असतात आणि म्हणत असतात की उगाच अक्षराचं तुमच्यासोबत लग्न लावून दिलं, खरं तर तिला ना तुमच्यासारख्या अशिक्षित माणसासोबत लग्न करायचंच नव्हतं. आणि अशा बोलण्यामुळे अधिपती दुखावला जातो. दुसरीकडे अक्षराचं बोलणं ऐकून भुवनेश्वरी चिडून म्हणते की काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला, आम्ही कशाला तुम्हाला वेडं ठरवायचा प्रयत्न करू. त्यापेक्षा आता पुढे काय करायचं ते सांगा, कारण त्या मुलाचे आईवडील तर खूप चिडले आहेत, ते कधीही पोलिसांना बोलावतील. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम हे सगळं खोटं आहे, पोलीस आले तरी मी त्यांना हेच सांगेल. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की हे बघा सुनबाई, तुमच्याकडे ना दोनच पर्याय आहेत, एकतर तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर मग सरळ ते लोक तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील आणि तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल. तर अक्षरा म्हणत असते की अशा खोट्या कारणासाठी मी राजीनामा नाही देणार. दुसरीकडे शाळेतील सगळे शिक्षक हे काय होऊन बसलं असा विचार करत असतात. सगळ्यांचंच मत असतं की नक्कीच त्या मुलाचा आणि त्याच्या आईवडिलांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. अक्षरा कधीच कोणत्या मुलावर हात उचलणार नाही. आणि मग ते लोक फुलपगारे सरांना म्हणतात की प्लीज तुम्ही काहीतरी करा, आपल्याला अक्षराला वाचवायला हवं, तिने आपल्या शाळेसाठी किती काय काय केलं आहे. आणि त्यावर फुलपगारे सर म्हणतात की हो काहीतरी तर करायलाच हवं. आणि मग त्यांना भुवनेश्वरीचं बोलणं आठवतं. त्यांना तर 100% खात्री असते की हे जे काही घडते त्यामागे भुवनेश्वरीच आहे. आणि मग ते स्टाफ रूममध्ये जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अक्षराचे बाबा वाटेल ते अधिपतीला बोलत असतात, म्हणत असतात की माझ्या अक्षूचं असं काहीतरी होईल याचा मी कधी विचारही केला नव्हता, माझी चूक झाली, मी तिचं तुमच्याशी लग्न लावून दिलं, तुमच्यासारख्या माणसासोबत तिला कधी लग्न करायचंच नव्हतं. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की जेव्हा लग्न झालं तेव्हा आमचं शिक्षण कमी होतं माहिती आम्हाला, आणि ही गोष्ट काय आम्ही तुमच्यापासून लपवली नव्हती, पण लग्न झाल्यावर मास्तरीनबाई बोलल्या म्हणून आम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केली ना, त्यांच्यासाठी आम्ही वाटेल ते केलं. मात्र अक्षराचे बाबा म्हणत असतात की तुमच्या घरात ना सरस्वतीला काही किंमतच नाही आहे, तुमचे वडील फक्त शिकलेले आहेत, पण तुमच्या लेकी त्यांची काय किंमत आहे ना मला चांगलंच माहिती आहे. तुमच्या घरात सरस्वतीला काही मान नाही आहे आणि आमच्या घरात मात्र सरस्वतीची पूजा केली जाते, आणि हाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. त्यावर अधिपती म्हणत असतो की तुम्ही आता कोणता विषय कुठे घेऊन चाललाय.
आणि आम्ही आमच्या वडिलांसोबत असे वागतो कारण त्याला तसं कारण आहे. त्यांनी कधीही आमच्या आईसाहेबांचा आदर केला नाही. आणि त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात की मुळात या सगळ्याच्या मुळाशी ना तुमच्या आईसाहेबच आहेत. आणि ते ऐकून मात्र अधिपती चिडतो, पण तरीही तो शांतपणे म्हणत असतो की बाबा तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोला, पण प्लीज आईसाहेबांना काही बोलू नका. पण अक्षराचे बाबा काही गप्प बसत नाही. ते म्हणत असतात की जे खरं आहे ना तेच मी बोलणार. आणि मला ना खरंच असं वाटते की तुमच्याशी लग्न करून माझ्या अक्षूचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तुमच्याशी लग्न नसतं करून दिलं ना तर बरं झालं असतं. आणि त्यांच्या अशा बोलण्यामुळे अधिपतीला वाईट वाटतं. पण तरीही तो त्यांना विचारतो की मास्तरीणबाईंचंसुद्धा हेच म्हणणं आहे का? त्यांनाही असंच वाटतंय का की आमच्याशी लग्न करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे? तर बाबा म्हणत असतात की तिच्या वतीने मी काही बोलू शकत नाही. मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं आणि आता मी तुमच्यापुढे हात जोडतो, जा इथून. मला हे सगळं संपवायचं आहे. आणि ते ऐकून अधिपती खाली मान घालून म्हणतो की तुम्ही हात जोडू नका, मी जातो. आणि तो तेथून रडतच बाहेर पडतो. दुसरीकडे भुवनेश्वरीचा आणि अक्षराचा वाद सुरूच असतो. भुवनेश्वरी अक्षराला राजीनामा द्यायला सांगत असते किंवा मग पोलिसांमध्ये जाऊयात अशी धमकीसुद्धा देते. परंतु अक्षरा तिचं काही ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते की मी काही केलेलं नाही आहे, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही. तुम्हाला घ्यायची ती ॲक्शन घ्या. दुसरीकडे अधिपती रस्त्याने चाललेला असतो, पण त्याला सतत त्या मदनचं आणि अक्षराच्या बाबांचं बोलणं आठवत असतं. आणि त्याच वेळी तो अचानक एका गाडीसमोर येतो. मात्र थोडक्यात त्याचा अपघात होता होता राहतो आणि मग तो पुढे जाण्यासाठी निघतो. तर इकडे भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की जर त्या मुलाचे आईवडील परत आले ना तर तुमची काही खैर नाही. आधीच तुम्हाला सावध करतोय. पटकन वही पेन घ्या आणि राजीनामा लिहून द्या. आम्ही लगेच तुमचा राजीनामा ॲक्सेप्ट करू. पण अक्षरा नकारच देते. आणि तितक्यात दुर्गी, फुलपगारे सर, तो मुलगा आणि त्याचे आईवडील परत स्टाफ रूममध्ये येतात. त्या मुलाचे आईवडील खूपच गोंधळ घालत असतात. म्हणत असतात की सरकार आता करा काहीतरी. बघा आमच्या मुलाची काय अवस्था झाली आहे ते. या बाईला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाका. मुलांना मारणारे शिक्षक शाळेत हवेतच कशाला? आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की ताई तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी खरंच त्याला मारलेला नाही आहे. मात्र त्या मुलाचे आईवडील काही ऐकूनच घेत नसतात. ते भुवनेश्वरीला म्हणत असतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला शाळेतून काढून टाका. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही काळजी करू नका. जी काही ॲक्शन घ्यायची आहे ती ॲक्शन आम्ही घेतो. मात्र त्यावेळी अक्षरा सगळ्यांना ठामपणे सांगते की मी या मुलाला हातही लावलेला नाही आहे आणि खोट्या कारणासाठी मी राजीनामा मुळीच देणार नाही. तुम्हाला घ्यायची ना ती ॲक्शन घ्या. आणि ती तडफदारपणे त्या स्टाफरूममधून बाहेर पडते. त्यानंतर भुवनेश्वरी त्या मुलाच्या आईवडिलांना सांगते की जा तुमच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्याचा सगळा खर्च आम्ही करू. आणि मग ती दुर्गीला त्यांना तेथून घेऊन जायला सांगते. त्यानंतर मग भुवनेश्वरी फुलपगारे सरांना म्हणते की आता ताबडतोब मास्तरीणबाईंना शाळेतून काढून टाकायचं, नाहीतर मग आम्हाला तुमची नोकरी घालवावी लागेल. आणि ते ऐकून फुलपगारे सर घाबरतात. पण मग त्यानंतर ते सरळ अधिपतीला कॉल करतात आणि घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणतात की थोरल्या सरकारांनीच अक्षराला नोकरीवरून काढायला सांगितलं आहे. आणि ते ऐकून अधिपतीला धक्काच बसतो. आणि मग तो फुलपगारे सरांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका. त्या मुलाच्या आईवडिलांचं नाव, पत्ता आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्याशी जाऊन बोलतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा घरी गेल्यावर हा सगळा प्रकार आईवडिलांना सांगते. ती म्हणत असते की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही. पण त्यावेळी तिचे बाबा म्हणतात की एक काम कर, तू राजीनामा दे, ती नोकरी सोड, ती शाळा सोड, ते घर सोड, ती माणसं सोड आणि तुझा तो नवरासुद्धा सोड. आणि असं ऐकून अक्षरा तर खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.